सुरुवातीला राजकीय बातमी, दिल्लीला जाण्याआधीचे फडणवीस आणि दिल्लीहून परतल्यानंतरचे फडणवीस. बरंच काही बदललंय. दिल्लीचा निरोप आणि फडणवीसांचा निर्धार, यातून पुढे काय घडणार याचं ट्रेलरच फडणवीसांनीच दाखवलंय. पाहूया फडणवीसांचा हा कल आज और कल बद्दलचा रिपोर्ट. आपल्या सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो. मला वाटतं तोच नाही आणि आपल्याला कल्पना आहे की कालच भारताच्या लोकसभेच्या निवडणुकांचे आणि काही विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आहेत. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी. देवेंद्र फडणवीसांची 72 तासांमधली ही दोन वक्तव्य. फडणवीसांचा टोन, बॉडी लँग्वेज आणि आवाज सगळं काही 72 तासात बदललं. दिल्ली वारीनंतर फडणवीसांच्या भाषणाची सुरुवात झाली तीच जय शिवाजी जय भवानीच्या घोषणेने. चला मरगळ झटकूया, कामाला लागूया आणि पुन्हा जिंकूया. याच निर्धारानं फडणवीस दिल्लीतून मुंबईत परतले आणि आल्या आल्या नवी पेरणीच करायला घेतली. पावसाळा जवळ आलेला आहे आणि पाऊस पडत असताना जे पेरलं जातं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर तेच उगत असतं. त्यामुळे आता नव्याने पेरण्याची वेळ या ठिकाणी आली आहे. महाराष्ट्रात भाजपच्या परफॉर्मन्सचं खापर फडणवीसांवर फोडलं गेलं, पण ती जबाबदारीही बापाच्या नात्यानं फडणवीसांनी अंगावर घेतली. यशाचे बाप अनेक असतात, पण अपयशातही अपयश ताकदीनं अंगावर घ्यायचं असतं, ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व मी करत असल्यामुळे मी हे सांगितलं की हो, या अपयशाची जबाबदारी माझी आहे. फडणवीसांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर भाजपमध्ये मरगळ आली होती. नेमकं करायचं काय हेच उमगत नव्हतं. तेवढ्यात फडणवीस दिल्लीचा निरोप घेऊन दाखल झाले. त्यामुळे कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो तर ते सत्य नाही. हे आज पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. तर माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती, आजही आहे. आता आपण सगळ्यांनी विश्वास या ठिकाणी दाखवलाय, पण मी माननीय अमितभाई शहा यांना भेटून आलो. त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते सांगितलं. अर्थात त्यांची भूमिका काही तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती, पण त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या, मग नंतर आपण काय ब्ल्यूप्रिंट तयार करायची आहे महाराष्ट्राची ती तयार करू. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत, म्हणजे याही किंवा त्याही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 मिनिट देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये. दिल्लीहून परतल्यानंतर फडणवीसांनी सूत्र पुन्हा हातात घेतली. पक्षात कुरबुरी करणाऱ्यांनाही त्यांनी सुनावलंय. काल मुख्यमंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की अनेक वेळा आपले जे प्रवक्ते बोलतात तुमचे आमचे, मी नितेश राणेंनाही बोललो आहे की बरेच वेळा प्रवक्ते जे बोलतात ते जरा समजून उमजून बोललं पाहिजे. आता ही वेळ उणे दुणे जाहीरपणे काढण्याची नाही आहे. पोपटाच्या डोळ्यासारखी फडणवीसांना आता फक्त आणि फक्त विधानसभा दिसते. फडणवीस म्हणतायत लावा ताकद. सगळ्यांनी ताकद लावली तर आपली ताकद नाही का 3-3.5% मतं बदलवायची. मी तुम्हाला सांगतो 3-3.5% नाही, जे काही पॉलिटिकल अर्थमॅटिक आहे 1.5% मतं अजून आपली मतं जी लोकसभेत मिळाली ती कायम ठेवून 1.5% मतं अधिक मिळवली तरी आपण विधानसभा स्वीप करू. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा,
असा ॲटिट्यूड घेऊन फडणवीस परतले. विधानसभेपर्यंत फडणवीसांचा हा अग्निपथ कायम राहणार आहे. आज मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो की मी ज्या दिवशी निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी कामाला लागलेलो आहे आणि आपल्याला कोणी कामापासून थांबवू शकत नाही. पूर्ण ताकदीने पुन्हा एकदा जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. तुम्ही पण थांबू नका. अभिषेक मुठाळ, NDTV मराठी, मुंबई.